मागची मॅच काय फटकेबाजी राहिली या फलंदाजाची. अगदी शेवटपर्यंत प्रत्येक चेंडूवरती आक्रमक करून एक चेंडू 3 धावा करत असताना चौकार ठोकून आपल्या संघाला विजय केला. भूषण मोरगे ठरलेत या मॅचचा हिरो. म्हणतो मॅच त्यांना दिली जाईल. मी इन्व्हाइट करतो संदीप सर आपल्या शुभ हस्ते भूषण यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारायची द्यायची आहे. जाऊया मैदानाकडे. सामन्याला होती सुरुवात. जरी मरी दैवली विपक्ष पलसे पलस दरी संघ आता मैदानामध्ये खेळत असताना पहिला चेंडू त्यावेळेला हलक्या हाताने फटका सजवलं होतं. फटका फसला होता. मिस टाइम झालं होतं. लेझी खेळले होते. इथून सिंगल अकॉट केली गेली आहे. संघाचं खाते इथे ओपन झालंय. माफी असावी. पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूत एक सिंगल धाव आली आहे. मनोज आता स्ट्राईक वरती असतील. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम केलाय. फटका सजवलाय. नटवलाय. बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावेसाठी षटकार. आयोजन भारी जाऊया. थँक्यू डीजे. सुरुवात झाली मोठे फटके खेळण्यासाठी. पहिला षटकार या इनिंग्स मधला इथे आलाय. यावेळेला सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिटचा फटका होता. प्रॉपर कनेक्शन झालतं. 2-2 क्षेत्ररक्षक धावताय. चेंडू थांबणार नाही. चेंडू झाला आउट ऑफ पार्क. हा आलाय 1 बाउन्स. सॉरी ग्राउंड लेवलचा चौकार. स्विच हिटचा फटका सजवलं होता. 2-2 क्षेत्ररक्षक धावत होते चेंडू पर्यंत. चेंडू थांबला नाही. चेंडू थेट जाऊन पोहोचला बॉर्डर लाईनच्या दिशेने. चांगली फटकेबाजी पण मैदानामध्ये पाहतोय. या आधीच्या चेंडूत षटकार आला होता. त्यानंतर आलेला चौकार. त्या वेळेला सुद्धा गोलंदाज कमबॅक करत असताना आपण पाहतो मैदानामध्ये. स्थिरक्षक अंकिता आहेत. ती पूर्णपणे एफर्ट्स देतात आपल्या संघासाठी. आणि इथून हा डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूतून खेळ समाप्त झाल्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. धावताय चेंडू पर्यंत. चेंडू या वेळेला या चेंडूवरती सुद्धा आलाय चौकार. इथून दर्जेदार सुरुवात झाली टीम दैवली संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा एकूण स्कोर आता पोहोचेल 15 या आकड्यावरती. पहिला स्पेलचा इथून खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 15. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज श्रेयस. आमचं 12th मध्ये आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अगदी कॉमेंटेटर सुद्धा आहेत. तुमचा आवाज आम्ही ऐकला मागच्या सामन्यामध्ये. नक्कीच यानंतरचा सामना सुद्धा तुम्ही केला तर नक्कीच पलसदरीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा छान प्रकारे आवाज तुमचा ऐकण्यात मदत होईल. जाऊया सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन श्रेयस तैनात झालेत. पहिला चेंडू असेल. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. ग्राउंड लेवलचा फटका आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू अडवण्यात पूर्णपणे यश आले. थोडंसं फंबलिंग बघायला भेटतंय. पण फक्त एकच धाव ॲक्वॉर्ड केली जाईल. एक धावेने स्ट्राईक आता रोटेट झाली आहे. स्ट्राईक असेल मनोज यांच्याकडे. सुरुवात चांगली झाली आहे. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यांनी ॲक्वॉर्ड केल्यात. त्यानंतर या पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव 16 आकड्यावरती जाऊन पोहोचेल.
यावेळेला सुद्धा आडव्या वाट्याने स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूपर्यंत. चेंडू उचलतील फेकतील तात फक्त एकच धाव इथून घेण्यात येईल. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर या 2 चेंडूतील सिंगल धावा घेण्यात आल्यात. तिसरा चेंडू असेल. स्लोवर स्लोवर चेंडू होता. अगदी फसवा चेंडू होता. फलंदाजाला इथे शांत ठेवण्यात आलाय. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाहीये. 3 चेंडूतून खेळ समाप्त होतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक इथे अमोल आहेत. चुकी करणार नाहीये. आणि इथे पंचांनी थर्ड अंपायर कडे जबाबदारी सोपवली आहे. नक्कीच लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल. नक्कीच आपण क्वालिटी बघू शकतो केटीसी लावची. अगदी चंद्र तिथे कॅप्चर केला जातोय. आणि ते डिसिजन आउट असेल. फलंदाज इथून होईल बाद. अगदी स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. स्ट्रेट डाऊन फटका सजवण्यात यश इथे आलं नाही फलंदाजाला. तेवढंच चांगलं यष्टीरक्षक आपण पाहतोय अमोल यांच्या माध्यमातून आपण बघितलं. जसं एम.एस. धोनी अगदी सेकंडच्या आधी विकेट घेतात ना, तशाच प्रकारे अमोलने ते विकेट किपिंग करत असताना ते मोहितला बाद केलंय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तिसरा चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. अगदी 4ही चेंडूची चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. येणारे 2 चेंडू बाकी असतील. जरी पहिल्या षटकामध्ये अमोल थोडेसे महागडे ठरले होते, त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज श्रेयस आपण मैदानात पाहतोय. येणारे 2 चेंडू बाकी असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. 5वा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू होता. वेग आपण बघितला. तेवढंच चांगला बॅकअप आणि ते चुकी घडतीये. मिस कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. फलंदाज इथे धावचीत बाद होतील. नुकताच झालेला फलंदाज तेजस आता परत डगआउट कडे परततोय. चुकी घडतीये. जिथे धाव घ्यायची होती दोन्ही फलंदाजाचं मिस कॉलिंग झालं. नक्कीच योगेश डोळेसर यांनी सांगितलं होतं क्रिकेटच्या मैदानामध्ये व सामन्यामध्ये कॉलिंग वॉचिंग सगळं महत्वाचं असतं. आणि अशाच प्रकारे आता चूक झाली आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये मिस कॉलिंग झालं आणि ते बाद झाले फलंदाज तेजस. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय इथून. गोलंदाजी तेवढी सुद्धा चांगली राहिली आजच्या दिवसामध्ये श्रेयस या गोलंदाजाची. शेवटचा चेंडू असेल. अगदी कमबॅक करून देणारी गोलंदाजी आपण मैदानात पाहिली गणेश सर. 5 चेंडूमध्ये उर्वरित फक्त 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज. चला स्पीडअप करायचा. शेवटचा चेंडू बाकी असेल या दुसऱ्या षटकामधला. रवी आलेत फलंदाजीसाठी. यावेळेला सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू होता. काय गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिक स्पेल आपण मैदानात पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर जी गरज होती आपल्या संघासाठी फ्रंट फुटला आणण्याची, तीच गोलंदाजी आता श्रेयसने मैदानात केली आहे. येणारे अजूनही 2 षटक बाकी असतील. पहिला इनिंगचा खेळ मैदानात चालू आहे.
तिसरं षटक घेऊन आलेत प्रगती पथावरती नागेश. स्टायलिश प्लेयर आहेत पलसदरी संघाचे. ड्रेसिंग सेन्स पाहिलं ना तर नक्कीच हार्दिक पांड्यासारखा लुक आहे त्यांच्याकडे. नक्कीच आमचा 12 मध्ये आमच्याबरोबर पर्यंत माहिती पोहोचतात की केटीस लावचे अगदी फॅन आहेत. आता सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू असेल त्यांचा. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने स्ट्रोक सजवलाय. चेंडू ग्राउंड लेवलने तिथे पोहोचतोय. क्षेत्ररक्षक उचलतील, फेकतील. त्यात फक्त एकच धाव घेण्यात येईल. एक धावेने या सिंगलने स्कोर करता पोहोचेल 18 या आकड्यावरती. सुरुवातीतून सिंगलने झाली आहे. येणारे अजूनही 5 चेंडू काय सांगतील मैदान आपण नक्कीच बघायला भेटेल. क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतंय. जरी 6 चेंडू डॉट आल्यानंतर पुढचं षटक काय सांगेल हे कोणच सांगू शकत नाहीये. दुसरा चेंडू असेल. यावेळेला सुद्धा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. चांगला थ्रो आपण मैदानामध्ये पाहतोय. डायरेक्टली यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा थ्रो फेकला जातोय. एक चांगलं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं फिल्डिंग, प्रॉपर गोष्टी मैदानामध्ये खेळल्या जात आहेत. स्लो गेम झाला इथून. धाव फलकावरती धावा आहेत त्या 19. 2 विकेट डगआउट मध्ये आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्टचा फटका देखना लायक आहे. एक बार देखो, 1000 बार देखो, इस फटके की नजाकत देखो, नजाकत देखो. आल्या होत्या. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. लगेच षटकार ठोकलं. यावेळेला सुद्धा टी फॉर टॅग केलं जात आहे. नागेश इथे दाखवतायत जरी मी षटकार माझ्या गोलंदाजी ट्रॅक करत असताना षटकार ठोकला असेल ना, त्यानंतर विकेट घेण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे. आणि तेच प्रूफ करत असताना मैदानामध्ये नागेश विकेट प्राप्त केली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, अनसक्सेसफुल ठरलं. मिस टाइम झालं. नक्कीच त्रिफचलित झाले आणि बोल्ड केलाय गोलंदाज नागेश याने. एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. 3 विकेट डगआउट मध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 25. आता मैदानामध्ये फलंदाज आलाय नितीन. जरी मरी दैवली संघ नेरळ गावाकडून बिलॉंग करणारा हा फलंदाज व उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे संघाचा. तोच आता मैदानामध्ये आलाय. इथून पूर्णपणे जबाबदारी त्याच्यावरती असतील. चांगली फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला सुद्धा यॉर्कर लेनचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चेंडू अडवतील, फेकतील. तिथून एकच धाव घेतली जाईल. या एक धावेने स्कोर आता पोहोचेल 26 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी राहिली नागेश गोलंदाजाची. जरी एक बिग हिट आला होता या षटकामध्ये, त्यानंतर कमालीची गोलंदाजी, कमबॅक बघायला भेटलं. लास्ट बॉल असेल. चांगली चांगली गोलंदाजी, अगदी वेगवान खोलवर टप्प्याची आपण पाहतोय. अगदी यष्टी रक्षकांना बीट केलं तिथे. वेग तेवढा होता या चेंडूवरती. त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेण्यात यश आलं फलंदाजाला. तिथून तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. अगदी आपण रन रेटचा विचार करायला गेलो ना, नक्कीच 3 षटकांच्या हिशोबाने धाव फलक एक ठीक आहे. 27 धावा धाव फलकावरती आहेत. 3 विकेट तंबूच्या असेल आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
या इनिंग्स मधलं चौथं षटक आपण आता प्रगतीपथावरती बघूया. गोलंदाज सुमित आता आलेत, चौथं षटक हाताळतील, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. समोर दैवली संघ आहेत, एक आक्रमक फलंदाज असतील, त्यांना कशा प्रकारे बांधून ठेवण्याचं काम करतील व फलंदाज कशा प्रकारे सुमित होते हवाई हल्ला करतील आपल्याला सामन्यामध्ये बघायला भेटेल. ती कव्हर्स वरून फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीये. तिथून उचलतील, फेकतील, दुसरे धावेचं कॉल होतं, फलंदाज असेल बाद. जिथे एक धाव आली होती त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, थोडस स्लो धाव समीकरण झालं तिथे आणि फलंदाज बाद झाले. नक्कीच इथे रवी आउट झालेत. माफी असावी, नितीन आउट झालेत. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये, चला स्पीडअप करायचंय. सचिन आले आता मैदानामध्ये, चांगली गोलंदाजी, चांगलं स्टार्ट झालं. इथून पहिल्याच चेंडूवरती रनआउटच्या भूमिकेमध्ये विकेट आली आहे. यावेळेला सुद्धा चांगला स्ट्रोक सजवायचा होता, फटका फसलाय. अंकित तिथे तैनात होते, त्यांच्याकडून चुकी घडणार नाहीये. टिपलाय जेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ आणि परतोलाय डगआउट कडे. तैनात झाले होते. पहिल्या चेंडूवरती सुद्धा चांगली गोलंदाजी केली, रनआउटच्या भूमिकेमध्ये विकेट आली होती. त्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये एक विकेट त्याने आता प्राप्त केली आहे. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त झालाय. विकेट आपण पाहिल्या 5 आहेत. तिसरा चेंडू, यावेळेला सुद्धा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एकच धाव घेतली जातीये. इथून या एक धावेने संघाचा स्कोर कार्ड पोहोचतोय 29 आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. येणारे अजूनही 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडू मध्ये मोठे फटके आले तर नक्कीच बिग मॅच होऊ शकते. क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. यावेळेला सुद्धा पॅडल स्वीपचा फटका सजवायचा होता, पण त्रिफचलित केलाय. बॅक टू बॅक विकेट सुमित इथे घेत आहेत. पाहतोय मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते सुमित या गोलंदाजाकडून. अगदी 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात, 4 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये रनआउटच्या भूमिकेमध्ये एक विकेट आली होती. त्यानंतर लगेच एक विकेट प्राप्त केली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूत एक सिंगल धाव आली. त्यानंतर लगेच अजून एक विकेट घेतली. यावेळेला चांगला चेंडू होता, पण त्यानंतर वाईड लाईनच्या बाहेर आहे. शेवटपर्यंत फलंदाजाने वॉच केलं चेंडूला. पंचांनी सांगितलं की वाईड आहे चेंडू, या वाईडच्या स्वरूपाने एक धाव ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 30. येणारे अजूनही 2 चेंडू बाकी असतील. चांगला लाईन होती, चेंडू होता, फलंदाजाला तिथे बांधून ठेवण्याचं काम केलंय. जरी वाईड आला असेल त्यानंतर जी गोलंदाजी आहे ना, नक्कीच
पलेझरी संघ एकदम खुश असतील आणि ते रनआउट असेल फलंदाज. कोणतीही मोठी धाव खर्च न करत असताना गोलंदाज सुमित पलसदरी संघासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा राहिलं आजच्या दिवसामध्ये पलसदरी संघाचं या सामन्यामध्ये. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतील. 6 फलंदाज बाद झालेत. यावेळेला सुद्धा डॉट चेंडू येतोय. नक्कीच शेवटच्या चेंडू सुद्धा रन आउट. सुमितची गोलंदाजी काय राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती रनआउट मध्ये विकेट आली होती. त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 2 विकेट आहेत. टोटल 3 रनआउट. म्हणजेच या षटकामध्ये टोटल 5 विकेट आल्या. या 5 विकेट आल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जाऊन पोहोचला तो संघ जरीमरी दहिवली संघ, ज्याने मागच्या इनिंग्स मध्ये 66 धावा कुठल्या होत्या त्यात संघाला इथे पलसदरी संघाने शांत ठेवलंय. क्रिकेट आहे नक्कीच. जरीमरी दहिवली संघ सुद्धा रोखू शकतात पलसदरी संघाला, ज्यांनी डिक्सल संघाला कोणतंही मोठं धाव फलक ठोकण्यात पार पाडू दिलं नव्हतं. 30 धावांपर्यंत 5 षटकांमध्ये थांबवलं होतं. आता इथून सुद्धा तीच कामगिरी करावी लागेल मैदानामध्ये. 31चं टार्गेट आहे. पलसदरी संघाला इथून चेस करावं लागेल. 24 चेंडूचा खेळ असेल म्हणजे 4 ओव्हरचा खेळ. हॅलो. सेकंड इनिंग्स तिथे सुरुवात झाली आहे. सलामीची जोड सकली आता मैदानात आली आहे. वसंत आणि अमोल दरेकर ती घातक फलंदाज आहेत पलसदरी संघाचे. आता मैदानामध्ये नक्कीच खेळताना दिसतील. 31 धावा चेस करायच्या आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन असतील, ज्यांनी मागच्या इनिंग्स मध्ये काय गोलंदाजी केली होती. 2 षटक हाताळले होते. त्याच्यामध्ये 10 चेंडू त्यांचे डॉट होते. इथून या सामन्यामध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी करावी लागेल जर सामना इथून विजयी करायचा आहे तर. लो स्कोरिंग आहे. ती बिग मॅच सुद्धा होऊ शकते. नजरे या सामन्याकडे असतील प्रेक्षकांच्या. झालं तर 1 साइड चेस होईल, नाहीतर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल. सेकंड इनिंग्सला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नितीन सज्ज झालेत. स्ट्राईक वरती असतील वसंत, ज्यांनी काय फटकेबाजी केली होती. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक खोदून काढलं होतं. ते आता स्ट्राईक वरती असतील. नॉन स्ट्राईकला असतील अमोल दरेकर. ते शेकोटी जी पेटवली आहे ती विजवायची आहे. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू होता पॉवर प्लेचा. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. चेंडू थांबणार नाहीये. सुरुवात दमदार झाली आहे 4 धावेच्या फटक्याने. थँक्यू डीजे. अगदी प्रॉपर टाइम केलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला. पहिल्याच चेंडू ते चौकार येथे टोकलाय फलंदाज वसंत यांनी. दुसरा चेंडू. यावेळेला सुद्धा आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. जोरदार अपील केली जातीये. अपील सक्सेसफुल होतीये. फलंदाजाला बाद केलं जात आहे.
केलं जात आहे. यस पंच इथे नक्कीच केटीस लाईव्ह या टीम कडून हा निर्णय कॅच चेक करायची आहे. नक्कीच शेवटपर्यंत दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये ती कॅच अटेम्प्ट झाली का नाहीये ती नक्कीच इथे दृश्यामध्ये बघितली जाईल. येस पंच आपला निर्णय कळवायचा आहे. आणि ते फलंदाज बाद असेल. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. यष्टी रक्षक प्रयत्न करत होते चेंडू अडवण्याचा. बॅटची लिडिंग एज होती बबलू यांची. त्यानंतर स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने ती झेल टिपली आणि नक्कीच बबलू या फलंदाजाला इथे बाद केलाय. गोलंदाजीचा विचार करायला होता नितीन आहेत गोलंदाजी करत असताना जरी चौकार त्यांनी पहिल्या चेंडूवरती काढला असेल ना त्यानंतर 3 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. याला म्हणतात गोलंदाजी. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवलाय. उंची जास्ती आहे लांबी तेवढी आहे. स्ट्रेट डाऊन फटका 7 धावेसाठी आलाय. षटकार आला. या षटकाराच्या स्वरूपाने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. या बॉलला सुद्धा बॅक टू बॅक फटका सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहेत. टिपलाय जेल. काय जेल आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट बदलेल का. गोलंदाजाने आता या सामन्यामध्ये इथे घेतल्यात 6 चेंडू टाकत असताना फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्या. तो गोलंदाज म्हणजेच दैवली संघाचा नितीन. असे सामने कमी बघायला भेटतात. लो स्कोरिंग मॅच असते त्यानंतर ती पूर्णपणे डिफिकल्ट होऊन जाते. नक्कीच कोणताही डे असो फर्स्ट डे असो सेकंड डे असो किंवा फायनल डे असो एक तरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येतेच आणि तीच मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नक्कीच सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय आणि तीच आता इथे लो स्कोरिंग झाली आहे. इथून आता 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस रिव्हर्स आटण्याचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील फेकतील तिथून एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. नागेश आले तर फलंदाजीसाठी. मागच्या षटकामध्ये विकेट आली होती त्यानंतर नागेशची मैदानामध्ये एंट्री झाली होती आणि फटकेबाजी सुद्धा चांगली करतात. आता इथून सुद्धा चांगली फटकेबाजी करायला लागली. पूर्णपणे जबाबदारी आहे. 11 धावा धाव फलकावरती आहेत. ती वेग जास्त होता चेंडूवरती यष्टीरक्षक चुकी करतात. त्यानंतर बॅकअप आपण पाहिलं. चेंडू अडवण्यात यश आलंय. थोडं काही क्षणासाठी वाटलं होतं चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल पण तेवढंच चांगलं बॅकअप आपण पाठी बघतोय फील्डमध्ये. इथून एकच धाव घेतली जाईल. 1 धावेने स्ट्राईक रोटेट होईल आणि नवीन फलंदाज आता स्ट्राईक वरती येतील.
अमोल जे ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आले होते. अजूनही 16 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. तिसरा चेंडू आपल्याला सुद्धा चेंडू चांगला हाताळलं होतं. शेवटपर्यंत वॉच केलं आणि पंच सांगतील हा असेल वाईड चेंडू. या वाईड चेंडूने एक धाव ऍड केली जाईल. स्कोर करता पोहोचेल. धाव फलकावती धावा आहेत त्या 13. 3 गडी बाद आहेत. त्यावेळेला सुद्धा आडव्या बॅटरीने स्ट्रोक सजवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहेत. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणारे आउट ऑफ पार्क. 6 धावेसाठी बिग हिट, बिग षटकार. थँक्यू डीजे. जे प्रेशर प्लस जरी संघावरती क्रिएट झालं होतं ना, ते प्रेशर आता कमी करत असताना अमोल दरेकर हे फलंदाज आता मैदानामध्ये आपण पाहतोय. ठोकलाय षटकार. धावा झाल्यात त्या 19. यावर सुद्धा रिव्हर्स अटेम्प्टचा फटका आहे. फटका देखना लायक आहे. 6 धावेसाठी आलाय. तो येतोय षटकार बॅक टू बॅक. अमोल यांची अगदी बॅक टू बॅक षटकार इथे ठोकली. ते षटकार हॅट्रिक होईल का? नक्कीच आपल्याला बघायला भेटेल. यावेळेला सुद्धा फटका सजवलाय आणि ते पंच सांगतील हा असेल नो चेंडू. ते नो +1 म्हणजे जर 2 धाव येतात घेतल्या जातील. स्कोर कार्ड मध्ये लिहिल्या जातील. या 2 धावेने संघाचा स्कोर पोहोचेल 27 आकड्यावरती. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये नितीन यांनी काय गोलंदाजी केली होती. अगदी 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज मनोज याने थोडीशी खराब कामगिरी केली आहे. 14 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. 4 धाव्यांची गरज असेल. फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. फ्री हिट बॉल. यावेळेला सुद्धा कव्हरसून फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये तर चेंडू 1 बाउन्स. विजयी चौकार.